मुलांना मुलांना बच्चो कंटाळा आला ना? हा, आवाज कमी वाटतोय त्याच्यामुळे कंटाळा आलेला आहे असंच वाटतंय. बर, सर्वांना नमस्कार. शेवटचा वक्ता जेव्हा असतो ना बोलायला उभा, तेव्हा कशी परिस्थिती असते सर्वांना माहितीच आहे. पण आज तुम्हाला सर्वांना, मुलांना सुद्धा, सर्व शिक्षक बंधू भगिनींना सुद्धा, पालकांना सुद्धा, सरपंच मॅडम, ग्रामसेवक मॅडम, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, सर्वांना मला थोडा जास्त वेळ सहन करावं लागणार आहे, कारण मला आज बोलायचंच आहे. माझं बोलणं पूर्ण करायचंच आहे मला. तसं मी थोडक्यात बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. कार्यक्रम पत्रिका आपण सर्वांनी वाचली असेल. त्याच्यामध्ये असं लिहिलेलं होतं की आहेरराव सर आणि चव्हाण सर यांनी या ठिकाणी चांगली सेवा दिली आणि त्यानिमित्ताने त्यांचा निरोप समारंभ आणि सत्कार समारंभ आयोजित केलेला आहे. मी थोडक्यातच बोलण्याचा प्रयत्न करतोय, पण वाक्य माझे आपोआपच लांबतात, स्वभाव आहे माझा तो. तर सेवा म्हटलं तर सेवा आपण कशाला म्हणतो? सेवा त्या गोष्टीला आपण म्हणतो की ज्या गोष्टीचा आपण मोबदला घेत नाही. सेवा तीच असू शकते की ज्या गोष्टीचा आपण मोबदला घेत नाही. मग ज्या गोष्टीचा मला मोबदला मिळालेला आहे ती गोष्ट मी केली म्हणजे मग ती सेवा केली असं मला नाही वाटत. मी सेवा केली त्यामध्ये. अर्थात शासनाने, प्रशासनाने या गोष्टीला सेवा असंच नाव दिलेलं आहे. तुमचा सेवा कालावधी किती, तुमची सेवा किती वगैरे. निरोप देणं आणि घेणं हे खूप महत्वाचं आहे. त्याच्यामध्ये भेटवस्तू एकमेकांना देणं, ती कोणत्या प्रकारची दिली किंवा नाही दिली या गोष्टीला फारसं महत्व नाहीये. किंबहुना त्या गोष्टीला महत्व देऊ नये. निरोप देणं घेणं कशासाठी महत्वाचं आहे की त्या निमित्ताने जे निरोपार्थी असतात किंवा निरोप देणारे असतात, एकत्र काम त्यांनी केलेलं असतं आणि त्यांचे जे काही अनुभव असतात तेवढ्या कालावधीमध्ये, ते 5 वर्ष असतील, 7 वर्ष असतील, 10 वर्ष असतील, ते अनुभव शेअर करणं, खऱ्या अर्थाने शेअर करणं, भावनांची देवाणघेवाण करणं, विचारांची देवाणघेवाण करणं आणि ह्या विचारांच्या देवाणघेवाणीतूनच नकळतच विद्यार्थी काही गोष्टी उचलत असतात. आता मी या ठिकाणी शेअर शब्द वापरला. शेअर आपण नेहमी परिचित शब्द ऐकत आलेला आहोत. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब त्याचाच जमाना आहे आता. आता आहे ना, मोबाईलमध्ये माणूस व्यस्त झालेला आहे. त्याच्यामध्ये सुविचारांचा भडीमार होतोय. त्याच्यातून किती विचार अंगीकारले जातात ही वेगळी गोष्ट. मोबाईलचे दुष्परिणाम आपल्याला सर्वांना माहिती आहे, फायदे पण माहिती आहे. मोबाईलला फायदेशीर ठरवायचं की नुकसानकारक ठरवायचं ते आपल्या हातात आहे. पण मोबाईलचे दुष्परिणाम सुद्धा सांगताना आपण काय करतो? मोबाईलमध्येच सांगतो मोबाईल वाईट आहे असं. बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. स्टेटस ठेवणं, आपलं स्टेटस कोणी कोणी पाहिलेलं आहे ते पाहणं, त्याला लाईक करणं, लाईक केल्यानंतर ते कोणी कोणी लाईक केलेलं आहे ते पाहणं,
बऱ्याच गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. बोलायला गेलं तर मग भरपूर वेळ जाईल. याचं कारण काय की मोबाईलमध्ये आता अनलिमिटेड डाटा आलेला आहे आणि अनलिमिटेड डाटा आलेला असल्यामुळे काय जवळजवळ सर्वांच्या मोबाईलमध्ये ते रिचार्ज मारलेलं असतं आणि मग तासनतास बोलणं म्हणजे काय, बोलण्याला काही वेळ नाही लागत. त्याच्यानंतर मग डाटाचा वापर, वेगवेगळ्या गोष्टींचा वापर, संवाद होतो मोबाईलमधून, पण तो खऱ्या अर्थाने होत नाही. खरा प्रत्यक्ष संवाद खूप महत्वाचा आहे. प्रत्यक्ष संवाद महत्वाचा आहे आणि ह्या निरोप समारंभामध्ये आपला प्रत्यक्ष संवाद होणार आहे, म्हणून निरोप समारंभ महत्वाचा आहे. बघा, आता आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपण पालक म्हणून म्हणा किंवा शिक्षक म्हणून म्हणा किंवा मोठे वडीलधारी माणसं म्हणून नेहमी आपण असं म्हणत असतो की आजचे मुलं ऐकत नाही, नवीन पिढी बिघडत चाललेली आहे, सगळे मोबाईलमध्ये व्यस्त असतात किंवा ऐकत नाही किंवा तुपकार बनलेले आहेत मुलं, त्यांना वळण नाही, उलट उत्तर देतात, गुंड प्रवृत्ती वाढत चाललेली आहे. मग आता ह्या गोष्टीला मुलंच जबाबदार आहे का, हा प्रश्न आपण स्वतःला विचारणं गरजेचं आहे. मोठ्यांनी सर्वांनी आपले मुलं जे आहेत ते सगळ्या सुविधांमध्ये जन्माला आलेले आहेत. ते अशा वेळी जन्माला आलेले आहेत की त्या काळामध्ये सर्व जगामध्ये सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध आहेत. मग हा त्यांचा दोष नाही ना, दोष नाही ना. आपल्या काळात आपण आपलं उदाहरण देतो मुलांना. आमच्या काळात आम्ही असं करत होतो, आमच्या काळात पुस्तकं नव्हते, आमच्या काळात पैसे नव्हते, आमच्या काळात साधनं नव्हते, आमच्या काळात गाडी नव्हती, आमच्या काळात मोटरसायकल नव्हती. मग आता त्यांच्या काळात जर उपलब्ध आहे सर्व, तर मग हा त्यांचा दोष का? त्यांचा दोष नाही तो. मुलांना ह्या गोष्टी आपण उपलब्ध करून देत असतो. आणि दुसरी गोष्ट, हे उपलब्ध करून देत असताना आपण मुलांच्या शिक्षणावर खर्च करतो, त्यांना आनंद देणाऱ्या गोष्टींवर खर्च करतो. पण एवढं केल्यानंतर आपली जबाबदारी संपते का, हा महत्वाचा प्रश्न आहे. आपली जबाबदारी या ठिकाणी संपत नाही. मला आज जो मुद्दा मांडायचा आहे ना, तो खूप महत्वाचा आहे की मुलांना आपण मोठं करतो, त्यांच्या शिक्षणावर भरपूर खर्च करतो, त्यांना नोकरीला लावण्यासाठी प्रयत्न करतो, पण त्यांच्यामध्ये संस्कार पेरण्याचं काम करत नाही. म्हणजे नकळत होतं हे. आता मुलांमध्ये संस्कार कसे येणार आहेत याचा पण विचार सातत्याने होणं गरजेचं आहे. सातत्याने कोणत्या पद्धतीने मुलांमध्ये संस्कार येतील या संदर्भात सर्व मोठ्यांनी विचार करणं गरजेचं आहे आजच्या काळामध्ये. मुलांना आपण एखाद्या सत्संगाला बसवतो का किंवा सत्संगाला जाण्याचा आग्रह करतो का, किंवा मुलांना एखाद्या बाल संस्कार केंद्रामध्ये बसवतो का, हा एक प्रश्न आहे. युवकांना युवा केंद्रामध्ये जायला लावतो का, हा एक प्रश्न आहे. किंवा चांगल्या गोष्टी जिथे जिथे घडत असतील ना त्या ठिकाणचे अनुभव देण्यासाठी आपण त्यांना सोबत घेऊन जातो का, किंवा मोठ्यांच्या गप्पांमध्ये आपण मुलांना सामील करून घेतो का, हा पण प्रश्न आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टींमध्ये आपण स्वतः सर्व सहभागी होणं गरजेचं आहे, तेव्हा पुढची पिढी घडेल. आणि अशा कार्यक्रमांना मुलांना आवर्जून उपस्थित ठेवणं, त्यांना चांगल्या कार्यक्रमांचे अनुभव देणं हे महत्वाचं आहे, तेव्हा संस्कार घुसतील. मुलं फक्त आपले कमवायला लागले, समजा 20-20 लाखाचं पॅकेज घ्यायला लागले, 20-20 लाख रुपये कमवायला लागले,
म्हणजे आपली जबाबदारी संपत नाही. कारण एक ठळक उदाहरण मी काही दिवसापूर्वी ऐकलेलं आहे की एका मुलाला असंच, एका तरुणाला असंच एक पॅकेज मिळालं चांगल्या 25 लाखाची, त्याला नोकरी मिळाली, इंजिनियर होता तो. आणि नोकरी मिळाल्यानंतर ती कंपनी थोडीशी घाट्यात आल्यामुळे काही लोकांना काढून टाकावं लागलं. तो मोठा विषय आहे एकदम, पण मी शॉर्टकट सांगण्याचा प्रयत्न करतोय. काढून टाकावं लागल्यानंतर त्या युवकाचा सुद्धा त्याच्यामध्ये नंबर आला आणि त्यालाही त्या कंपनीने काढून टाकलं. आणि तो इतक्या डिप्रेशन मध्ये आला की त्याने आत्महत्या करून घेतली. मग आपण याच्यावर विचार केला पाहिजे. हे प्रमाण खूप वाढतंय आज. याच्यावर विचार करणं गरजेचं आहे की मग आपण खरोखर त्याच्या मनाच्या विकासासाठी काही केलं का? मनाच्या विकासासाठी काही केलं का? आता माझं तर असं वैयक्तिक मत आहे, शाळा हे संस्कार केंद्र बनलं पाहिजे. अभ्यासक्रम तर आहेच, पण संस्कार केंद्र ते आहे आणि ते बनलं पाहिजे. आणि त्याच्यासाठी पालकांचा सुद्धा सहभाग आणि शिक्षकांचा सुद्धा सहभाग महत्वाचा आहे. त्याच्यासाठी काही कार्यक्रम जाणीवपूर्वक पुन्हा पुन्हा घडवून आणणं गरजेचं आहे. माझी चर्चा झालेली आहे शाळा व्यवस्थापन कमिटी आणि त्याच्या अध्यक्षांसोबत की काही कार्यक्रम आपल्याला घडवून आणायचे होते. पण जरी आता जमले नाही ना, तरी भविष्यात अशा कार्यक्रमांना मी निश्चित उपस्थित राहील. आहे, नियोजन आहे. पुढच्या काळामध्ये अजून आहे ना, 1 वर्षानंतरचं सुद्धा नियोजन माझ्याकडे आहे. तुम्ही कदाचित म्हणाल की अय्यरराव सर काय नियोजन आहे सांगा तुम्ही. आहे, खरोखर विचारा तुम्ही. मला 1 वर्षानंतर विचारा की माझ्याकडे काय नियोजन आहे. खरोखर आहे. युवकांसाठी योग्य दिशा देण्याचं नियोजन माझ्याकडे आहे आणि ते करायचंच आहे. 100% करायचं आहे. आता मुलांना म्हणा किंवा आपल्यापैकी काही लोकांना कदाचित बोलणं ऐकून कंटाळा येईल, पण मी माझं बोलणं पूर्ण करणार आहे आज. तर आपल्याला मुलांचं मन जे आहे ना, मुलांचं मन आत्तापासूनच पॉवरफुल बनवायचं आहे. मजबूत मनाचे बनले पाहिजे मुलं. मजबूत मनाचे मुलं बनवायचे आहेत आपल्याला. त्याच्यानंतर ते सेन्सिटिव्ह बनले पाहिजे. सेन्सिटिव्ह, संवेदनक्षम बनले पाहिजे. बऱ्याच वेळा काय घडतं रस्त्यावरने आपली गाडी चाललेली असते, रस्त्यात एखादा ऍक्सिडेंट होतो किंवा काही कोणाला गरज असते मदतीची, आपल्याला काहीच फरक पडत नाही कारण आपल्यात सेन्सच राहिलेला नाही. काही मदतीला थांबलं ना तर लगेच आपल्यावर नाही हो काहीतरी जबाबदारी येईल, पोलीस स्टेशनला जावं लागेल, जबाब येईल. अरे मानवतेच्या ठिकाणी तिथे थांबा ना, तुम्ही करा ना मदत. पुढचं काय होईल ते पाहून घेऊ आपण. असा विचार करण्याची प्रवृत्ती निर्माण झाली पाहिजे मुलांमध्ये. आणि अशा प्रकारच्या कथा मुलांना सांगणं गरजेचं आहे. अशा प्रकारचे कार्यक्रम मुलांना दाखवणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर मुलांचं मन हे प्रोग्रेसिव्ह म्हणजे गतिशील बनलं पाहिजे. याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे. भरपूर गोष्टी आहेत त्याच्यासाठी. आपण संवाद साधणारच आहोत पुढे मागे. त्याच्यासाठी पालक मेळावे, व्याख्यानं सुद्धा आयोजित होणं गरजेचं आहे. यानंतर थोडा पुढचा विषय सांगतो मी. 2014 मध्ये मी या ठिकाणी आलो. या ठिकाणी आल्यानंतर मला एकदम चांगले सहकारी सुरुवातीपासूनच लाभले आणि खरोखर ठाकरे सर आणि मोरे सर हे तेव्हा होतेच. आणि 2014 मध्ये मी फक्त 6 महिने या ठिकाणी होतो. तिथून मग पुन्हा बदलून पुन्हा 2018 मध्ये या ठिकाणी आलो आणि दोघं पुन्हा मला लाभले आणि त्याच्यामुळे मला खूप आनंद झाला आणि बऱ्याच गोष्टी मला करता आल्या. अय्यरराव सरांचं नाव झालेलं आहे भरपूर. म्हणजे तालुक्यामध्ये आहे ना, बरेच जण सांगतात की आता तुम्ही या शाळेवर गेले ना, तुमची प्रोग्रेस चांगली होणार आहे. आता तुम्हाला ग्राउंडचं एक स्टेज लाभलेलं आहे. तुम्ही आता इथे सुद्धा चांगल्या पद्धतीने खेळ घेऊ शकतात. खरं काय माहितीये का, आता जर मला खो खोच्या ग्राउंडवर उतरायला लावलं ना तर मला खेळता बिलकुल येत नाही.
फक्त मी मुलांना शाब्दिक प्रेरणा द्यायचं काम केलेलं आहे. प्रत्यक्ष खो खोचे काय नियम असतात, कोणत्या पद्धतीने खेळायचं असतं, हे मोरे सरांनी केलेलं आहे काम. मी दुसऱ्या एका मित्राला सुद्धा बोलवलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन घडवून आणलेलं आहे विद्यार्थ्यांसाठी. आणि ठाकरे सरांनी सुद्धा या गोष्टींना सपोर्ट केलेला आहे. अनेक सहकारी मला चांगले लाभले. त्याच्यामध्ये बंगाल सर एकदम शांत आणि संयमी व्यक्तिमत्व, देसाई सर अगदी मोठ्या बंधूंची भूमिका त्यांनी केली. सुरुवातीला आपला संघ जेव्हा तालुक्याच्या ठिकाणी गेला, तालुक्याच्या ठिकाणी जाणं सुद्धा एवढं सोपं नव्हतं, तरी सुद्धा त्यांनी लगेच 500 रुपयाची नोट खिशातून काढली होती देसाई सरांनी. आणि त्याच्यानंतर बऱ्याच वेळा वक्तृत्व असो किंवा कुठलाही कार्यक्रम असो, बऱ्याच वेळा त्यांनी पैसा मनमोकळेपणाने खर्च केलेला आहे. देसाई मॅडमांचा जेव्हा त्यांना जेव्हा पुरस्कार मिळाला ना, तेव्हा सुद्धा त्यांनी काही अमाऊंट माझ्याकडे दिली होती. त्याच्यातून मग पेन ड्राईव्ह वगैरे, आता तो मला शाळेला ताब्यात द्यायचा आहे वगैरे वस्तू घेतलेल्या होत्या. त्याच्यानंतर बहिरम सरांच्या बाबतीत जर बोलायचं ठरलं तर इतिहास आणि भूगोल किंवा इतर ज्या प्रेरणादायी गोष्टी आहेत त्या बाबतीत त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. भरसट सरांच्या कालावधीमध्ये जिल्हा चषक स्पर्धेमध्ये जिल्हा स्तरावर आपले 7 प्रकार गेलेले होते. 7 प्रकार. कदाचित याच्यापूर्वी एखाद्या शाळेचे गेले असतील किंवा नसतील, आणि याच्यानंतर सुद्धा जातील की नाही, पण आपण प्रयत्न करू. बघा, 7 प्रकार गेलेले होते. इतके त्यांनी स्वतःला कामामध्ये वाहून घेतलेलं होतं. इतकं की ज्या दिवशी त्यांच्या वडिलांचा अंत्यविधी होता ना, त्या दिवशी सुद्धा अंत्यविधी करून आल्यानंतर सुद्धा त्यांनी दुपारून विचारलं की आपल्याला आता काय माहिती द्यायची आहे उद्या, अशा पद्धतीने. बोरसे सरांचा सुद्धा तोच मला अनुभव आलेला आहे. आता गेल्या काही दिवसापूर्वी त्यांच्या आईचं जेव्हा निर्वाण झालं, तेव्हा त्यांनी सुद्धा शाळेची जबाबदारी बिलकुल टाळली नाही, अजिबात टाळली नाही आणि टाळतही नाही, कधीच टाळलेली नाही. बोरसे सर आणि माझं कधीच जमलं नाही. आता तुम्ही म्हणाल की सर असं काय म्हणताय, लहान भावाचं आणि मोठ्या भावाचं जमतं का कधी आजच्या काळामध्ये? जमलं नाही म्हणजे तत्वाने जमलं नाही. दोघांचा हेतू एकच असायचा, विद्यार्थी विकास. आणि बघा, शाळेचे बरेचसे काम, जबाबदारीचे काम ते सांभाळून घेत असल्यामुळे आता समजा हे शाळेची इमारत जी आहे ना इथे उभी, तिचे आयुष्य सुद्धा का वाढणार आहे माहितीये? की सुट्टीच्या कालावधीमध्ये सुद्धा पाणी मारण्याचं काम करून घेणं, जबाबदारीने करून घेणं, हे त्यांनी काम केलेलं आहे. आणि त्या व्यतिरिक्त असंख्य कामं, आता मी लिस्टने सांगेन, तुम्ही नंतर मला वैयक्तिक केव्हाही विचारा बोरसे सरांनी काय काय जबाबदारी घेतलेली आहे ते. आणि ते एक आहे ना, देवळीवणी शाळेचे एक मजबूत आधारस्तंभ आहे, हे आपण नाकारू शकत नाही. स्वभाव कडक आहे, एकदम कडक, नारळासारखा. पण नारळातून कसं असतं माहिती आहे ना? त्याच्यानंतर सूर्यवंशी मॅडम यांनी खरोखर बहिणीची भूमिका निभावलेली आहे माझ्या बाबतीत, आणि एक मातृत्वाची भूमिका सुद्धा निभावलेली आहे. आम्ही एकाच गाडीतून यायचो तेव्हा आमच्या बऱ्याचशा गप्पा व्हायच्या, कौटुंबिक सुद्धा गप्पा व्हायच्या, सांसारिक गप्पा व्हायच्या, बऱ्याच प्रकारच्या गप्पा व्हायच्या. आणि त्यांनी त्यांच्या कामामध्ये कधीच असा अभिमान बाळगला नाही.
एखादी गोष्ट जमत नसेल, आता मला असंख्य गोष्टी जमत नाही, पण मग त्यांना जर एखादी गोष्ट जर जमत नसेल ना, तर त्यांनी स्पष्ट सांगितलेलं आहे की मला हे जमत नाही. त्याच्यानंतर समजा आता शाळेमध्ये कोणतं काम असेल, समजा एखादं वजन उंची वगैरे घेणं, हे प्रत्येक वर्ग शिक्षकाचं काम असतं, पण तरी सुद्धा त्यांनी शाळेतल्या सर्व विद्यार्थ्यांचं ते रेग्युलरली केलेलं आहे ते काम करायला वेळ खूप जातो. काही विद्यार्थी गैरहजर सुद्धा राहतात, बऱ्याचशा गोष्टी असतात. मग त्यांचं म्हणणं काय की जे काम आपल्याला जमतं ना ते मन लावून करायचं. मग बाकीचे कामं आहेत ना, सोनाली मॅडम सांभाळतायत, छाया मॅडम सांभाळतायत. सोनाली मॅडमचं तुम्ही सुरुवातीला ऐकलं, ते जेव्हा या ठिकाणी उभ्या राहिल्या की त्यांनी सांगितलं की आहेरराव सर, जेव्हा माझी या ठिकाणी बदली झाली तेव्हा आहेरराव सर मला असं म्हटले होते की कधीही कुठलीही काहीही अडचण असली ना तर मोठा भाऊ म्हणून मी तुमच्या सोबत आहे आणि भावासारखं मला समजून हक्काने सांगायचं. खरोखर मला आठवतं त्या ठिकाणी ग्राउंडवर सांगितलं होतं त्यांना. पण ऍक्च्युली घडलं उलट. बहिणीची भूमिका, लहान बहिणीची भूमिका त्यांनी केली, पण एक आधार देण्यासाठी केली. आणि बरेचसे काम त्यांनी उलट माझे सांभाळून घेतले. बरेचसे काम, असंख्य काम आहेत शाळेचे सुद्धा, ऑनलाईनचे काम, ठाकरे सरांचे बरेचसे काम त्यांनी सांभाळले. म्हणजे थोडक्यात सांगणं शक्य नाही, पण बऱ्याचशा गोष्टी, मग ते शिक्षण परिषदेमधलं काम असो किंवा इतर ऑनलाईनचे कोणते काम असे ना, आपल्याला सगळ्यांना माहितीच आहे. आणि विचारा तुम्ही शाळेचे काय काय कामं राहतात, पालकांनी किंवा सदस्यांनी विचारा. तर लहान बहिणीची भूमिका एकदम चांगल्या पद्धतीने त्यांनी निभावली. आणि म्हणजे लहान बहीण आणि मोठी बहीण दोघं मला शाळेत मिळाल्या या ठिकाणी. एकदम निरागस आणि नैसर्गिक स्वभाव सूर्यवंशी मॅडमांचा सुद्धा आणि चव्हाण मॅडमांचा सुद्धा. चव्हाण सरांच्या बाबतीत तुम्ही बरंचसं ऐकलेलं आहे, मी रिपीट करत नाही. गावातली कोणतीही माहिती राहिली, कोणत्याही कुटुंबाच्या संदर्भात, विद्यार्थ्यांच्या पालकांची, तर चव्हाण सर सांभाळून घ्यायचे. आहार आणि आरोग्य कसं सांभाळावं हे जर शिकायचं असेल ना तर फक्त चव्हाण सरांकडून शिकावं. आणि बऱ्याच वेळा जेव्हा मी डिप्रेशनमध्ये जेव्हा गेलेलो आहे ना, तेव्हा चव्हाण सरांनी मला सावरलेलं आहे. कदाचित काही लोकांचे नावं माझ्याकडून घेतले जाणार नाही. आता रनिंग माझं 52 वय आहे, 52+ आता होणार आहे. आणि माझा वीक पॉइंट काय आहे की बऱ्याच वेळा मी महत्त्वाच्या गोष्टी विसरून जातो. याच्यानंतर आपले शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष हेमराज चव्हाण यांना मी पहिल्यांदा केव्हा ओळखायला लागलो, जेव्हा या ठिकाणी पालक मेळावा होता. आणि पालक मेळावा सुरू असताना ते समोरून बोलले होते की सर, बोरसे सर आणि कोण मुख्याध्यापक होतं मला आठवत नाही, बोरसे सरांचं बोलणं चालू होतं. ते म्हटले होते की सर तुम्ही एक काम करा म्हणे, आपल्याला या ठिकाणी एक रंगमंच, एक स्टेज उभा राहायचा आहे. आम्ही पालक सगळे मिळून 100 रुपये जमा करू आणि आपल्याला या ठिकाणी रंगमंच उभा करायचा आहे. मग त्यांचा तो शब्द
आणि त्या शब्दाला मग अनुकूल वातावरण लाभत गेलं आणि एक भव्य असा स्टेज ह्या ठिकाणी उभा राहिलेला आहे की ज्या ठिकाणी एक चांगल्या पद्धतीने सांस्कृतिक कार्यक्रम आणि इतर सुद्धा कार्यक्रम होत असतात. या ठिकाणी अंबादास भाऊ सुद्धा उपस्थित आहेत. खरोखर एकदम चांगली त्यांची फॅमिली आहे, एकदम सुंदर फॅमिली आहे. लताताई चव्हाण सरपंच होत्या, एकदम चांगलं सहकार्य त्यांच्याकडून शाळेला मिळालं आणि त्याच्यामुळे आम्हाला काम करायला प्रोत्साहन मिळालं आणि एकदम नैसर्गिकरित्या आम्ही काम करू शकलो. आम्हाला कुठल्याही प्रकारचा त्रास झाला नाही. आणि आपण आपल्या समोर बसलेल्या रंजनाताई चव्हाण पण बघतो आहोत, ग्रामसेविका मॅडम बघतो आहोत. म्हणजे अबोल राहून सुद्धा सहकार्य वृत्ती त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येते. प्रत्येक कार्यक्रमाला ते या ठिकाणी हजर राहिलेले आहेत. जेवढं जास्तीत जास्त सहकार्य करायचं तेवढं त्यांनी केलेलं आहे. आता शिक्षक, पालक सुद्धा मला खूप चांगले लाभलेले आहेत. एकाच पालकाचं उदाहरण देतो मी, त्यांचा माझा कॉन्टॅक्ट पण नाही तरी सुद्धा मी उदाहरण देतो. ऋत्विक मणिराम चव्हाण नावाचा विद्यार्थी, म्हणजे विद्यार्थ्यांचा सुद्धा उल्लेख मला काही करायचा आहे. सर्व विद्यार्थ्यांचा उल्लेख होणार नाही, पण काही विद्यार्थ्यांचा उल्लेख करणं गरजेचं आहे. ऋत्विक मणिराम चव्हाण नावाचा विद्यार्थी होता. या ठिकाणी खो खोची प्रॅक्टिस चालू होती. एका बाजूला डॅम होता, एका बाजूला नव्हता. त्या ठिकाणी झाडाचा डॅम म्हणून वापर केला जात होता आणि तो जोरात धावत आला आणि जोरात त्याला दाढेला धक्का लागला. तर या ठिकाणी 5 का 6 टाके पडले होते. मीच दवाखान्यात घेऊन गेलो होतो, डॉक्टरांनी टाके दिले. तो पालक एक शब्द सुद्धा काही बोलला नाही. म्हणजे थोडं काय झालं, कसं झालं वगैरे हे काहीच नाही. फक्त विश्वास, शिक्षकांवर विश्वास. शिक्षक जे करतील ते बरोबर करतील. बऱ्याच वेळा मी असं सुद्धा म्हटलेलं आहे की शाळा व्यवस्थापन समितीमध्ये किंवा पालक मेळाव्यामध्ये ठराव झाला पाहिजे की विद्यार्थी खेळताना त्यांना लागतं, काहीही होऊ शकतं, ठराव घेतला पाहिजे. पण पालकांनी कधीही कुठल्याही प्रकारची तक्रार केली नाही. हा प्लस पॉइंट आहे. म्हणून आपण काम करू शकलो. काही गोष्टींचं विस्मरण होईल मला बोलण्यामध्ये. या ठिकाणी खेळामध्ये आपली शाळा पुढे गेली. त्याच्यामध्ये शीतल धनराज गांगुर्डे राष्ट्रीय खेळाडू आहे, राष्ट्रीय खेळाडू, नॅशनल खेळाडू बनलेला आहे. म्हणजे जेव्हा आता सामने होतील ना नॅशनल लेवलला, आता तर ती बरेच सामने खेळतेच आहे, पण तेव्हा तिला त्या ठिकाणी बोलवलं जाईल. तिचं इथलं राहणीमान आणि आत्ताचं राहणीमान याच्यामध्ये बराच फरक पडलेला आहे आणि याच्यामध्ये सहभाग सर्वांचा आहे. एखादा पुरुष जेव्हा यश मिळवतो ना तेव्हा त्याची घरची मिसेस जेव्हा त्याला डबा बनवून देते ना, डबा वेळेवर डबा बनवून देणं, तर तो सुद्धा महत्वाचा असतो. मग आता हे काम करत असताना आम्ही जेव्हा काम केलेलं आहे ना, ठाकरे सर, मोरे सर किंवा मी वैयक्तिक जेव्हा मी काम केलेलं असेल तेव्हा इतर लोकांनी हे बाकीचे सगळे कामं सांभाळलेले, म्हणून मला हे काम करायला संधी मिळाली. नाही तर मी काम करूच शकलो नसतो. सगळ्यांनी बाकीचे कामं सगळे सांभाळलेले आहेत. आज पूर्ण संवाद होणं गरजेचं आहे. म्हणून मी इतकं या ठिकाणी बोलतोय. काही विद्यार्थ्यांचा उल्लेख करतो मी पालकांची, शिक्षकांची आणि विद्यार्थ्यांची माफी मागून घेतो. काही लोकांचा उल्लेख होणार नाही, विद्यार्थ्यांचा उल्लेख होणार नाही. आता आपल्या समोर बसलेली छाया मॅडम बघा. छाया मॅडम 2014 मध्ये माझी विद्यार्थिनी होती. तुम्हाला नंदू ठाकरे सरांनी सांगितलंच. माझी म्हणजे आमची विद्यार्थिनी होती. 6वी 7वीला त्यांना गणित शिकवायचो मी. 2018 मध्ये जेव्हा मी या ठिकाणी आलो, नंतर कोरोना काळ चालू होता. हरतालिकेचा दिवस होता, पाऊस पडलेला होता, बाहेर चिखल भरपूर होता. चिखलातून मंदिराकडे मी क्लास घ्यायला आलेलो होतो आणि ती पूजा करून बाहेर पडलेली होती. आणि ती आली आणि आल्यानंतर माझे पाय चिखलाचे होते. मी नको म्हणत असताना ती पाया पडली. तिचे हात माकले. तिने हात या पद्धतीने थोडेसे पुसून घेतले हातातच. हा माझा मोठेपणाने सांगते मी, हा माझा मोठेपणाने सांगते. अशीच एक विद्यार्थिनी श्री गुरुजी हॉस्पिटलमध्ये होती.
अनेक डॉक्टरांसमोर तिने चपला काढून पाय पडला होता. हा माझा मोठेपणा नाही सांगत. कालच माझं आहे ना एका देवळ्यामध्ये रामनगर असलेला महसूल अधिकारी म्हणून एक विद्यार्थी आहे, त्याच्याशी फोन झाला. ते अशा पद्धतीने रिस्पेक्ट देतात ना की ऍक्च्युली त्यांच्या पुढे मी काहीच नाही, ते खूप मोठे झालेले आहेत. आज सुद्धा आहे ना छाया माझ्यापेक्षा 10 पटीने जास्त काम करते. हे कबूल करायला मला लाज नाही वाटत, पण हा त्यांचा मोठेपणा आहे, हे त्यांचे संस्कार आहेत, ते मोठे आहेत माझ्यापेक्षा. आणि बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांना मला माझा गुरु म्हणावं असं वाटतं की हे विद्यार्थी माझे गुरु आहेत, खरोखर गुरु आहेत, त्यांच्याकडून मला शिकायला मिळालेलं आहे. बरेचसे विद्यार्थी असे आहेत की त्यांचा माझा संबंध आलेला नाहीये, पण तरी सुद्धा अप्रत्यक्ष ते इतर विद्यार्थ्यांकडून ते वक्तृत्व शिकलेले आहेत, तरी ते म्हणतात की सर आम्ही तुमच्याकडून वक्तृत्व शिकलो. हा त्यांचा मोठेपणा आहे. आणि वक्तृत्वाच्या बाबतीत आहे ना इथे अशी परंपरा निर्माण झालेली आहे, फक्त थोडीशी पठारावस्था काही वेळा येते की इथले विद्यार्थी स्वतः वक्तृत्व तयार करतात. आज सुद्धा तुम्ही योगिता, विवेक, हर्षाली यांना सांगितलं ना, आणि संजना नावाची एक विद्यार्थिनी होती बघा, आता मला अचानक नाव आठवलं, नाव विसरून जातो मी. तिने 26 जानेवारीला तिथे स्टेज गाजवलेलं आहे, सूत्रसंचालन केलं नाशिक सारख्या ठिकाणी. साधी गोष्ट नाही. तिला आम्ही नेहमी म्हणायचो ही मुलगी कलेक्टर होईल असं. आणि स्वतः निर्माण करणार, स्वतः माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे, स्वतः निर्माण केलेले व्हिडिओ आहेत, बिलकुल निर्भीडपणा त्यांच्यामध्ये रुजलेला आहे. आणि ह्या गोष्टी मुलांमध्ये रुजवणं खूप महत्वाचं आहे. त्याच्यासाठी आपल्याला सर्वांना मिळून कष्ट करायचे आहे, सर्वांना मिळून कष्ट करायचे आहेत. कष्ट केल्याशिवाय पुढची पिढी नाही होणार. नुसतं असं म्हणून चालणार नाही, पुढची पिढी ऐकत नाही, मुलं ऐकत नाही, होत नाही, त्यांचा काहीच दोष नाही त्याच्यामध्ये. आपल्याला प्रयत्न करावे लागणार आहे. त्याच्यासाठी काय काय करता येईल याच्यासाठी आपल्याला विचार करायचा आहे. आणि देवळीवणीतून मी निरोप घेतलेला नाहीये आणि घेणार पण नाही. दर आठवड्याला माझं जाणं येणं आहेच आणि देवळीवणीला मी भेटतच राहणार आहे. आता मिशन नवोदयच्या बाबतीत आहे ना, सरांनी सांगितलं की मी इतके पैसे देईल वगैरे. मी तर आधीच डिक्लेअर केलेलं आहे की नवोदयला जो विद्यार्थी येणार आहे याच्यानंतर 10 वर्षानंतर सुद्धा, माझं वाक्य लिहून ठेवलं तरी चालेल आजच्या तारखेला, 10 वर्षानंतर सुद्धा जो विद्यार्थी ह्या शाळेतून जाईल ना त्याचा संपूर्ण खर्च, त्या व्यतिरिक्त अजून खर्च संपूर्ण मी करेल. जेवढा झालेला असेल तेवढा सगळा मी करेल. फक्त त्याने तयारी दाखवली पाहिजे, कॉम्पिटिशन एक्झामच्या तयारीला लागलं पाहिजे. त्याच्यासाठी या ठिकाणी वक्तृत्वामध्ये बघा, लहान गटामध्ये मोठ्या गटामध्ये सुद्धा मुलं गेलेले आहेत. लहान गटामध्ये सुद्धा जिल्हा लेवलवर आणि मोठ्या गटामध्ये सुद्धा जिल्हा लेवलवर. त्याच्यानंतर बघा मयूरचा उल्लेख राहिला, मयूरचा उल्लेख म्हणजे विस्मरण होऊन जातं, याचा अर्थ लक्षात नाही येत अशातला भाग नाही. मयूर म्हणायचं की मयुरी म्हणायचं, काय म्हणायचं रे? मयूर. एखाद्या लावणी सम्राटला सुद्धा लाजवेल असं नृत्य करणारा मयूर. आणि त्यातल्या त्यात फक्त नृत्य ही कलाच आहे असं नाही, तर संस्कार सुद्धा आहे, नम्रपणा आहे. आज सुद्धा नम्रपणा आहे. 2-4 दिवसापूर्वी फोन झाला, नम्रपणेच बोलणार, संपूर्ण कुटुंबच नम्र आहे, मी आधीच बोललो. त्याच्यानंतर भरत चव्हाण, रमेश चव्हाण वेळोवेळी या ठिकाणी येत असतात. कधीही ते आमच्याशी असे मोठ्या आवाजात बोलले नाही, नम्रपणानेच बोलले. बऱ्याचशा गोष्टी मला वैयक्तिकरित्या जमत नाही, खरोखर जमत नाही. प्रशासकीय गोष्टी, बऱ्याचशा गोष्टी खरोखर जमत नाही, फक्त तळमळ असते की हे झालं पाहिजे. त्याच्यामुळे मोरे सर म्हणा किंवा ठाकरे सर म्हणा, यांच्याशी माझा नेहमी कॉन्टॅक्ट होत असतो. म्हणजे त्याला काळाचं लिमिट नसतं, रात्री 10 वाजता 11 वाजता सुद्धा आमचा फोन होतो. आणि ठाकरे सरांनी कितीही व्यस्त असताना आहे ना असा कधीच कंटाळा केलेला नाही किंवा आता आयराव सरांना सांगायचं नाही बोला ना, मी म्हटलं ना व्यस्त आहे का, हां बोला ना, काही हरकत नाही, असं कधीच नाही. सहकार्य आहेच. आणि अजून आम्हाला टिकवून ठेवायच्या आहेत, काही गोष्टी करायच्या आहेत. आता इथून मी त्या शाळेवर जातोय याचा अर्थ ही शाळा माझी नाही असं नाही, ही शाळा माझीच आहे आणि हे विद्यार्थी सुद्धा माझे आहेत. ते विद्यार्थी तर आहेच, तिकडच्या सुद्धा विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर मला आहे ना एक आशा दिसते, एक अपेक्षा दिसते, एक भूक दिसते, ज्ञानाची भूक दिसते.
आणि ती पूर्ण करण्यासाठी कष्ट करायचेच आहेत, मला करायचे आहेत आणि ते मी करणार आहे. त्याच्यानंतर रोहनचं नाव घ्यायचं विसरलो बघा. वाघाच्या जबड्यात जाणारा रोहन, कोणाला आठवतो रे? वाघाच्या जबड्यात जाणारा आठवतो? त्याचा अर्थ असा की ज्या ठिकाणी सहजगत्या आउट होईल खो खो प्लेयर म्हणून, अशा ठिकाणी सुद्धा तो गेलेला आहे. आता शीतलने सुद्धा कशी कामगिरी दाखवलेली माहितीये का? आम्ही सांगायचो असं खेळू नको, तसं खेळू नको, तिने स्वतः निर्णय घेतलेले आहेत मैदानावर. स्वतः निर्णय घेतले ना म्हणून ती पुढे गेली. आमचं नाही ऐकलं हेच बरं झालं. काही वेळा असं वाटतं आमचं नाही ऐकलं. हा जो रोहन आहे ना, रोहन याने फक्त खेळामध्येच दाखवलेली आहे कामगिरी असं नाही. मिशन नवोदय आहे ना, नवोदयचा कोणताही प्रश्न त्याला विचारून घ्या. मॅथ बी चॅम्पियन येतो. मी हे पण सांगायचं विसरलो. मॅथ बी चॅम्पियन येतो. जिल्ह्यामध्ये आज तिसरा आहे 7वी 8वीच्या गटात. 7वी 8वीच्या गटात तो 7वीला असताना योगायोगाने त्याला 8वीचा कठीण प्रश्न विचारला गेला म्हणून तो मागे पडला फक्त. नाही तर तो खरोखर मॅथ बी चॅम्पियन आहे. आणि आज सुद्धा आहे ना त्याच्याशी माझा संवाद आहे. आणि आज सुद्धा तो आहे ना NMMS आणि स्कॉलरशिप परीक्षेचा अभ्यास करतोय. माझ्याशी बोलणं आहे त्याचं आणि करायला पाहिजे. आणि विशेष म्हणजे त्याने खूप मुलांना मदत केलेली आहे अभ्यासामध्ये. फक्त विचारण्याची सवय पालकांनी लावणं गरजेचं आहे. ग्रुप स्टडी होणं गरजेचं आहे. एकत्रित करणं गरजेचं आहे. मिशन नवोदय आपला ग्रुप आहे, त्याच्यामध्ये मात्र संवाद होणं महत्वाचं आहे. अनेकचे व्हिडिओ माझ्या लॅपटॉपमध्ये सेव्ह आहेत. कोणाला कुठल्याही प्रकारची माहिती लागली तर मला केव्हाही विचारू शकतात. हर्षाली, योगिता, विवेक, त्यानंतर इतर बरेच मुले आहेत. कोमल, पालवी, तिने सुद्धा तिकडे स्टेज गाजवलं. हर्षालीच्या शब्दांमध्ये खुदी को कर बुलंद इतना कि हर खुदा हर तकदीर से पहले खुदा बंदे से पहले बोल रजा क्या है. तू स्वतःला इतकं सक्षम बनव की परमेश्वराने तुझी इच्छा तुला विचारली पाहिजे. आणि आपल्या मुलांच्या वक्तृत्वामध्ये येणाऱ्या नेहमीच्या शब्दांचा उल्लेख मी पुन्हा करतो की सपना कोई ऐसी चीज नाही. स्वप्न हे झोपेत नाही पाहिजे मुलांना, आपल्याला जिवंतपणे स्वप्न पाहिजे. आणि तुमच्या सगळ्या प्रकारच्या स्वप्नांना सपोर्ट शिक्षक लोक करतील, पालक करतील अशी मी अपेक्षा व्यक्त करतो. माझं भाषण अजून संपलेलं नाहीये, थोडं आहे पण संपलेलं नाहीये. दुसरी गोष्ट बघा, या ठिकाणी समृद्धी असेल, समृद्धी उभी राहा. समृद्धी, त्याच्यानंतर हर्षाली दुकानदाराची, त्याच्यानंतर अजून कोण आहे? मला वाटतं आदित्य असेल. आदित्य स्टँड अप. हा हर्ष, तू पण उभं राहायला हरकत नाही. हर्षदा, तिसरीची हर्षदा. हर्षाली चुकून आला माझ्या तोंडात पण काय हरकत नाही, तू पण उभी राहिली तरी. हर्षदा आलेली आहे का? आता हे जे आहेत ना, हे कॉम्पिटिशन एक्झामला बसलेले विद्यार्थी आहेत. आणि याच्यापूर्वी आहेत ना, जेव्हा यांची चाचणी मी जेव्हा घेतली ना, तेव्हा पहिल्या चाचणीला ते रडले होते, पण दुसऱ्या चाचणीला इतर मुलांना मार्गदर्शन करतील असं आहे. त्यांचे व्हिडिओ बघा किंवा प्रत्यक्ष त्यांना बघा. आणि कोणत्याही आकृत्या तुम्ही आहे ना, नवोदयच्या संदर्भात कोणत्याही आकृत्या या 2 विद्यार्थिनींना आणि त्यांच्यासोबत असलेल्या 2 विद्यार्थिनींना विचारून घ्या. हे जेव्हा 5वीला जातील ना, तोपर्यंत नवोदयमध्ये ट्रेन होतील. त्यांच्याशी मला संपर्क करायचाच आहे. इतर शिक्षक शिक्षिका बंधू भगिनी त्यांना हेल्प करतीलच, त्यांच्याशी संपर्क आहेच माझा. समृद्धी खरोखर म्हणजे 1ली 2रीच्या विद्यार्थ्यांना एकत्र बसवून तिने आकृत्या सोडवून घेण्याचं काम केलेलं आहे. त्याच्यानंतर प्रितेश सुद्धा आहे. तर या दृष्टीने भविष्य विद्यार्थ्यांचं कसं चांगलं घडेल, त्याचबरोबर संस्कार कसे घडतील याच्याकडे आपल्याला सर्वांनी लक्ष द्यायचं आहे. झाडांच्या बाबतीत ठाकरे सरांनी विषय सांगितला तेव्हा मला आठवला. आता हे कागद ठेवण्याचं कारण काय असतं की काही मुद्दे महत्वाचे सांगायचे विसरून जातो आपण. या ठिकाणी जेव्हा झाडं नव्हते किंबहुना कमी झाडं होते ना, त्यावेळेस प्रवीण बोरसे नावाचा विद्यार्थी, प्रवीण पूर्ण नाव काय बोरसे सर? प्रवीण काशीनाथ बोरसे. आबोण्याहून ड्रम भरून आणायचो आम्ही
आणि मग इथे पहिले तो हजर राहायचा. माझ्याकडे व्हिडिओ शूटिंग पण आहे आणि त्याला सोबत विद्यार्थी घेऊन यायचा. त्याने कधीही कंटाळा केला नाही झाडांना पाणी टाकायचा. आणि ह्या गोष्टी रुजणं गरजेचं आहे अभ्यासामध्ये आणि पैसा कमवण्यामध्ये. ते पुढे जाणारच आहे, सगळे जाणार आहे. फक्त आता कसं आहे की आपण मोठ्यांनी सुद्धा सगळ्यांनी स्वतःला तपासून पाहणं, आत्मपरीक्षण करणं. कारण मुलं आपलं अनुकरण करत असतात, आपले संस्कार उचलत असतात. त्याच्यामुळे चांगल्या चांगल्या गोष्टी आपण अटेंड करणं, मुलांकडून अटेंड करून घेणं, याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचा आहे सर्वांनी मिळून. आणि एक चांगले विद्यार्थी, चांगले नागरिक, देवळीवणीचे चांगले नागरिक आणि चांगले भारताचे नागरिक आपल्याला घडवायचे आहेत. त्याचा संकल्प आपण आजच्या दिवशी आणि याच्यानंतर सुद्धा करू, एवढं मी बोलतो. त्याच्यानंतर या ठिकाणी आलेल्या ज्या अशा थोरात मॅडम आहेत, राजभोज मॅडम, त्या आमच्या बहिणीच्या सोबतच शिकायला होत्या नाशिकला. एकदम हुशार अशी बॅच त्यांची होती. त्यांच्या अध्यापनाचा सुद्धा तुम्हाला अनुभव मिळणारच. द्विशिक्षकी मला वाटतं कोणत्या त्यांनी शाळेवर अनुभवाचं काम केलेलं आहे. आणि बागुल सरांच्या संदर्भात सुद्धा मी देसाई सर आणि इतर बऱ्याचशा शिक्षक लोकांकडून ऐकलेलंच आहे. त्यांच्याही अनुभवाचा फायदा पदवीधर शिक्षक म्हणून आणि इतर गोष्टींचं ज्ञान म्हणून तुम्हाला मिळणारच आहे. तर एक चांगले नागरिक घडवण्यासाठी, चांगले चारित्र्यवान विद्यार्थी घडवण्यासाठी आपण सर्व प्रयत्न करू अशी मी अपेक्षा करतो. आणि या ठिकाणी मी माझं लांबलेलं भाषण थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.